आता आढावा घेऊया प्रत्येक जिल्ह्यातल्या घडामोडीचा। अर्थात पाहूया 36 जिल्हे 72 बातम्या। दक्षिणेतील बंगलोर रोज कांद्यावरील 40% शुल्क हटवलं। लासलगावमध्ये कांद्याच्या दरात 200 रुपयांची घसरण। महाराष्ट्रातील कांद्याला वेगळा न्याय का? संतप्त शेतकऱ्यांचा सवाल। कांदा निर्यात प्रश्नावरून महाराष्ट्रावर अन्याय। गुजरात आणि कर्नाटकचा मार्ग मोकळा होतो, मग महाराष्ट्राचाही करा। मंत्री छगन भुजबळांची केंद्र सरकारकडे मागणी। कांदा प्रश्नावर वारंवार प्रश्न विचारले, पण केंद्र सरकार गंभीर नाही। कांदा प्रश्नावर सुप्रिया सुळेंचे केंद्र सरकारवर आरोप। बीडच्या रुई गावात नुकसानग्रस्त रेशीम शेतीची नाना पटोलेंकडून पाहणी। रेशीम उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या रुई गावात यंदा 1200 हेक्टर शेतजमिनीवरील रेशीम शेती उद्ध्वस्त। निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन 25,000 कोटींचं टेंडर काढलं गेलं, वडेट्टीवारांचा आरोप। तर शेतकऱ्याच्या मदतीवेळी सरकार आचारसंहितेचं कारण देतंय, विजय वडेट्टीवार यांची सरकारवर टीका। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दुष्काळी पाहणी दौऱ्यावर। संभाजीनगरमधील दुष्काळ परिस्थितीची पटोलेंकडून पाहणी। भीषण पाणी टंचाईमुळे संभाजीनगरमधील पिकांचं नुकसान। राज्यातील सर्व प्रमुख धरणांमध्ये केवळ 22.43% पाणीसाठा। जलसंपदा विभागाची माहिती। छत्रपती संभाजीनगरमध्ये धरणांची पाणी पातळी सर्वाधिक गंभीर। मुख्यमंत्री शिंदेंचे चौंडी येथे जाऊन अहिल्यादेवी होळकरांना अभिवादन। अहिल्यादेवी होळकर यांची आज 299वी जयंती। जेजुरी गडावर राजमाता अहिल्यादेवी होळकरांची 299वी जयंती साजरी। विद्यमान विश्वस्त मंडळ, ग्रामस्थ, खांदेकरी, मानकरी, पुजारी, सेवेकरी वर्ग आणि भाविक भक्तांच्या वतीनं अहिल्यादेवींना अभिवादन। धुळ्यात आमदार कुणाल पाटलांकडून अहिल्यादेवी होळकरांना जयंतीनिमित्त अभिवादन। अहिल्यादेवी पुतळ्याचं सुशोभीकरण करण्याची नागरिकांची मागणी। बारामतीच्या झारगडवाडीत अहिल्यादेवी होळकरांची 299वी जयंती उत्साहात साजरी। झारगडवाडी वासियांकडून येळकोट येळकोट जय मल्हारच्या घोषणा। पंढरपुरात आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून पालखी तळांची आणि पालखी मार्गाची पाहणी। वारकरी आणि भाविकांना कोणतीही अडचण। पंढरपूरमध्ये विठ्ठल मंदिरात आढळलं भुयार। कान्होपात्रा ते लक्ष्मी मंदिर परिसरात भुयार। खचलेला दगड काढताना आढळलं भुयार। पंढरपुरातील विठ्ठल मंदिरातील चांदी वितळवली जाणार। 700 किलो चांदी वितळवून पुन्हा लावण्यासाठी मंदिर प्रशासनाची विधी आणि न्याय विभागाची मागणी। तुळजाभवानी अलंकार गहाळ प्रकरणी पुरातत्व विभाग, तज्ज्ञ आणि पोलिसांकडून इन कॅमेरा तपासणी होणार। 1 ते 7 डब्यातील अलंकाराची तपासणी होणार। आळंदीमधील इंद्रायणी नदी पेसाळली। हजारो वारकरी आळंदीत पेसाळलेल्या पाण्यामुळे आरोग्य धोक्यात। आंदोलनानंतरही प्रशासनाचं दुर्लक्ष। पुणे जिल्ह्यातील राजगड किल्ल्यावर दुर्गसेवकांकडून दुर्ग संवर्धन मोहीम। पावसाळ्यापूर्वी किल्ल्यावर स्वच्छता मोहीम आणि गडावरील लाकडी दरवाजांना रंग। छत्रपती संभाजीनगरमधला खासदार महायुतीचाच असणार। महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास। कोकण पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत 2 दिवसात निर्णय होईल। ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांची माहिती। नाशिक शिक्षक मतदारसंघात शिंदे गटाकडून किशोर दराडे इच्छुक। मागच्या पंचवार्षिकमध्ये किशोर दराडेंचा शिवसेनेमधून विजय। नाशिकमधून शिक्षक मतदारसंघासाठी राजेंद्र निकम इच्छुक। मालेगावात राजेंद्र निकम यांच्याकडून मतदारांच्या भेटी घ्यायला सुरुवात। राजेंद्र निकम मालेगावातील शिक्षक संघटनांशी निगडीत आहेत। कोकण पदवीधर मतदारसंघासाठी 7 जून किंवा त्याआधी उमेदवारी अर्ज भरणार। राज ठाकरे यांच्या भेटीनंतर अभिजित पानसेंची प्रतिक्रिया। निकालापूर्वीच नवनीत राणांच्या विजयी मिरवणुकीची जोरदार तयारी। मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये राणांसाठी खास रथ तयार। अमरावतीत नवनीत राणा विरुद्ध बळवंत वानखेडेंमध्ये लढत। सांगलीत संजय काका पाटलांच्या समर्थकांकडून लोकसभेत विजयाचा दावा। कार्यकर्त्यांकडून विजयाच्या मिरवणुकीची तयारी, तर बुक केलेल्या डीजेच्या पावतीची शहरात चर्चा। शिर्डीत साई मंदिर परिसरात नितेश राणे आणि पंकजा मुंडे यांची भेट। निकालाआधी उमेदवार आणि कुटुंबियांकडून साई दर्शन। दोघांच्या भेटीवेळी सुजय विखेंची आई शालिनी विखेंचीही उपस्थिती। भंडारा गोंदिया लोकसभेच्या मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात। 2000 अधिकारी कर्मचारी कर्तव्य बजावणार। सुरक्षेसाठी 500 पोलीस तैनात। परभणीत 4 जून रोजी मतमोजणी परिसरात 144 कलम लागू। जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश।
गोंदिया लोकसभा मतदारसंघात मतमोजणीसाठी 2000 अधिकारी कर्मचाऱ्यांसह 500 पोलीस सज्ज। सीसीटीव्हीवरून सर्वत्र करडी नजर, सुरक्षेच्या दृष्टीने चोख व्यवस्था। धाराशिव जिल्ह्यात खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांचं महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन। शासकीय अधिकारी कर्मचारी कार्यालयात वेळेवर न आल्याने आक्रमक। जळगाव जिल्ह्यातील वरण गावातील सबस्टेशन सुरू करून फीडरवरील तारा बसवण्याची गावकऱ्यांची मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा। नाशिकमध्ये भुजबळांच्या समता परिषदेचं आंदोलन। समता परिषदेने मनुस्मृती जाळली, मनुस्मृती हटाव देश बचाव असा आंदोलकांकडून नारा। अकोला शहरातील पाणीपुरवठा 2 दिवस बंद राहणार। जलवाहिनीतील मुख्य वॉल्व दुरुस्तीचं काम हाती। परभणीमध्ये दुष्काळामुळे बळीराजाचे हाल, पाण्याअभावी 9 एकर ऊसाचं नुकसान, शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत। छत्रपती संभाजीनगरमधील जायकवाडी धरणाचं पाणी आटलं। जायकवाडी धरणावर मासेमारी करून उदरनिर्वाह करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ, 2.5 लाख मच्छीमारांच्या रोजगारावर गदा। नांदेड जिल्ह्यात चाऱ्याचा तुटवडा होऊ नये म्हणून जिल्ह्याबाहेर चारा वाहतुकीस बंदी। जिल्ह्यात सध्या सप्टेंबरपर्यंत पुरेल एवढा चारा उपलब्ध। छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये एमआयडीसीचे केमिकलयुक्त पाणी थेट विहिरीत। दूषित पाण्यानं शेतीसह नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर, वारंवार तक्रार पण कोणतीही दखल नाही, शेतकऱ्यांचा आरोप। पूर्व विदर्भातील उष्माघातामुळे 4 संशयितांच्या मृत्यूची नोंद, मात्र अंतिम अहवाल अद्याप बाकी, आरोग्य विभागाचा दावा। मराठा समाजावरील योजनांच्या जाहिरातींसाठी 26 कोटींच्या खर्चाला मंजुरी। मराठा समाजापर्यंत योजना पोहोचवण्याचा सरकारचा प्रयत्न। मनोज जरांगे यांच्या विरोधातील 2013च्या प्रकरणातील वॉरंट रद्द। 500 रुपयांचा दंड ठोठावल्यानंतर जरांगेंविरोधातील वॉरंट रद्द। यवतमाळमध्ये शासनाने प्रतिबंधित केलेली कपाशी बियाणे विक्रीकरता ठेवल्याप्रकरणी 3 विरोधात गुन्हा दाखल। पोलिसांच्या कारवाईत 8,15,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। नांदेड जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे पालेभाज्यांच्या दरामध्ये वाढ। बाजार समितीत शेवग्याला प्रति किलो 60 रुपयांचा भाव। धाराशिव जिल्ह्यात खरीप हंगाम पूर्वतयारीची प्रात्यक्षिकं। कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती करण्याचं आवाहन। बुलढाणा जिल्ह्यात 7,35,000 हेक्टरवरील खरीपाची पेरणी होणार। कृषी विभागाकडून नियोजन। गोंदियात रब्बी हंगामातील धान खरेदीला यंदा विलंब। आतापर्यंत केवळ 77,000 क्विंटल धान खरेदी। धान खरेदीसाठी आज शेवटचा दिवस। रत्नागिरी जिल्ह्यातील 206 नदीकाठच्या गावांवर विशेष लक्ष केंद्रित। पावसाळी आपत्तीसाठी विभाग सज्ज। पूरग्रस्त गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात 68 वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती। गोंदियात 1 आणि 2 जूनला पावसाचा येलो अलर्ट। गोंदियातील पारा सध्या 45 अंशावर असताना हवामान खात्याकडून पावसाचा इशारा। वर्धा जिल्ह्यात भुईमूग काढणीच्या कामाला वेग। खरीप हंगाम तोंडावर असल्यानं शेतकऱ्यांकडून कामं झपाट्याने उरकण्याचा प्रयत्न। अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वरमध्ये 2 कृषी केंद्र चालकांनी नियमांचं उल्लंघन केल्याचा ठपका। 6,60,000 रुपयांचा बियाण्यांचा साठा सील। भरारी पथकाची धडक कारवाई। वाशिममधील तिरुपती सिटी वसाहतीत बिल्डरची मनमानी। पैसे घेऊनही मूलभूत सोयीसुविधा नाहीत। नागरिकांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार। गोंदिया जिल्ह्यात मे महिन्यात 5,000 बेशिस्त वाहन चालकांवर पोलिसांची कारवाई। वाहतूक पोलिसांच्या कारवाईतून 23 लाखांचा दंड वसूल। नियमांचं पालन करण्याचं वाहतूक पोलीस निरीक्षकांचं आवाहन। गोंदिया जिल्ह्यात आरटीई प्रवेशासाठी 2,442 अर्ज निश्चित। अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस। आणखी अर्ज वाढण्याची शक्यता।